Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. आज आपल्यासोबत गौरी देवरे आहे. UPSC मध्ये रँक 759 आलेला आहे. गौरीचा प्रवास जाणून घेऊयात. गौरी, वेलकम. थँक्यू सर. कसं वाटतं आता UPSC मध्ये रँक आलेला आहे? छान वाटतं सर. म्हणजे आधी जी फिलिंग होती तीच ह्या प्रोसेसमध्ये कुठेतरी चांगली रँक मिळवून आपण आता एक ती प्रोसेस जी आहे अर्धा फुल स्टॉप लागला असं मी म्हणेल, असं वाटतं सर. ओके, मला थोडा प्रवास जाणून घ्यायचा आहे गौरी तुझा, की शाळा कुठे गेली, शाळेचं मीडियम कसं होतं, मग कॉलेज, आणि कुठे तुला असं वाटलं की आपण हे UPSC किंवा सिव्हिल सर्व्हिसेस या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. तर थोडं स्टार्टिंगचा प्रवास सांगू शकशील का? हो सर. सर, शाळा माझी भोसरीमध्ये श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर इथे झाली. त्याच्यानंतर सर भैरवनाथ कॉलेज इथे माझं 11वी 12वी भोसरीमध्येच झालं. शाळेचं मीडियम पण माझं सेमी इंग्लिश मीडियम होतं आणि 11वी 12वी सायन्स झालं. त्यानंतर म्हणजे हा विचार स्पर्धा परीक्षा करायचा हा शाळेपासून म्हणजे 10वीला वगैरे असताना बाबांनी सांगितलं होतं. तेव्हा सर एवढी डेप्थ आणि त्याच्याबद्दलची माहिती नव्हती. फक्त एक असा करिअर ऑपॉर्च्युनिटीचा मार्ग आहे असं. 11वी 12वीला सर जेव्हा मी सायन्स करत होते तर तेव्हा मी परत रिव्हर्स बॅक जाऊन की ही फील्ड कम्पेअर टू अदर फील्ड्स असं जरा टॅली केलं होतं. तर मग कन्सिडरिंग माझी पर्सनॅलिटी आणि ह्या गोष्टींना मॅच होणारी एक सिव्हिल सर्व्हिसेस अशी फील्ड मला वाटली होती. मग त्याच्यानंतर सर BA ला प्रवेश घेतला फर्ग्युसन कॉलेज येथे. बरं, पण 11वी 12वी हे सायन्स घेतलं? सायन्स केलं सर. आणि मग BA? तर मग BA का घेतलं? कारण की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस करायचं असं काय होतं? हो सर, म्हणजे मेजर रिझन ते होतं. दुसरं म्हणजे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल त्याच्याशी ओव्हरलॅप होईल ह्या दृष्टिकोनातून घेतलेलं. आणि सर मूळ कारण मला असं वाटतं की मला त्या फील्डमध्ये एवढा इंटरेस्टच नव्हता सायन्सच्या फील्डमध्ये. असं मला आतून पूर्ण जाणवलं होतं की जर एखाद्या फील्डमध्ये जर आपण क्रिएटिव्हिटी आपलं योगदान देऊ शकत असेल क्रिएटिव्हिटी करून तर ते आर्ट्स असू शकतं असं मला वाटत होतं. स्पर्धा परीक्षा इतकं अनसर्टन आहे की मला पण माहिती नव्हतं की ते होणार आहे किंवा नाही होणार आहे, दोन्ही एक असेल. पण ऍटलिस्ट मी माझं क्रिएटिव्ह योगदान ह्या फील्डला देऊ शकेल एवढं मला शुअर माहिती होतं. म्हणून तेव्हा मी BA घेतलं. आणि बाबांचं पण असं म्हणजे बाबांशी मी हे डिस्कस करायचे तर बाबांनी असं सांगितलेलं की फॉरेन कंट्रीजमध्ये आर्ट्सला खूप चांगला प्रेफरन्स आहे, म्हणजे आर्ट्स ऍज अ फील्डला. तर इवन दो इंडियामध्ये एवढं नाहीये पण मग फॉरेन कंट्रीजमध्ये आहे. सो तुला जर इच्छा असेल आणि तुझी जर पॅशन असेल तर यू कॅन गो फॉर इट असं. तर त्याच्यामुळे सर बरेच विद्यार्थी येतात, त्यांचे पालक येतात. आता तो सीझनच आहे, आपण असं म्हणू शकतो की 10वी झालेली आहे मुलाची किंवा मुलीची आणि पुढे सिव्हिल सर्व्हिस करण्याची इच्छा आहे. तर मग कुठली साईड घ्यावी? तर माझं तर सहसा असं असतं की तुम्हाला ज्यात इंटरेस्ट असेल, जर तू सांगितलं की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवू शकता, ती साईड घ्या. कारण की तुमचा जर प्लॅन B पण आहे तो पण त्याने स्ट्रॉंग होईल. पण जर तुम्ही कम्प्लिटली ब्लँक असाल किंवा काय घ्यायचं, तर मग असं सांगू शकतो का आपण की तुम्ही सायन्स घेतलेलं चांगलं आहे, कारण की त्याने तुमचे काहीतरी एक ऍप्टिट्यूड डेव्हलप होईल, स्टडी स्किल्स डेव्हलप होतील आणि मग तुम्हाला रस्ते पण सगळे ओपन राहतील 12वी नंतर. असं तुला वाटलं का? तुझ्यामध्ये फायदा झाला काय 11वी 12वी का? तिथे पण तू जर आर्ट्स घेतलं असतं तर काही एवढा फरक पडला नसता? सर मला असं वाटतं की सायन्सचं बेसिक नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे. करेक्ट. कारण आता जर आपण अशा युगात वावरतोय ना सर की तुम्ही आता म्हणजे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये भले त्यांनी ह्युमॅनिटीज आणि सायन्स फील्ड आता एकत्र केल्यात, पण आतापर्यंत असं होतं की ह्युमॅनिटी म्हणजे फक्त ह्युमॅनिटीचीच फील्ड होती. बरोबर. सो आता तर मुलांना ऑप्शन्स आहेत की ते ह्युमॅनिटी सोबत सायन्स फील्ड पण परज्यू करू शकतील. पण मग मला असं वाटतं सायन्सचा बेस असणं खूप गरजेचं आहे. बेसिक तुम्हाला नॉलेज पाहिजे, कारण तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर एक्झाम्पल तुम्ही ChatGPT वापरणार आहे आणि तुम्हाला प्रायव्हसी पॉलिसीजच माहित नाहीयेत. करेक्ट. सो ह्या गोष्टी आहेत की त्याच्यामुळे मला असं वाटतं ऍटलिस्ट बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असण्यासाठी तरी सायन्सचा बेस असणं गरजेचं आहे. म्हणजे 11वी 12वी मध्ये तुझे सायन्स अभ्यास केला त्याचा नक्की फायदा झाला तुला? हो सर, मला असं वाटतं की बेस म्हणून तरी पाहिजे. एक्झामला किती झाला आय डोंट नो. बरोबर. ते कसं असतं की ते हळूहळू बिल्डअप होत इंटरनलाइज होणारी गोष्ट आहे. पण मग तुम्हाला माहित तरी पाहिजे की जगात काय चाललंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह AI ह्या टर्म जर
समजून घ्यायचे असतील तर तुमचे कोर कॉन्सेप्ट तरी रेडी असणं खूप गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. हो. अजून एक मला तुझ्या प्रवासामधनं एक प्रश्न माझा म्हणजे निर्माण होतोय की तू सेमी इंग्लिशमध्ये अभ्यास केलेला आहे, राईट? आणि मग तू आता UPSC करताना खूप लोकांना भीती असते की इंग्लिशमध्ये अभ्यास करायचं, जे बेस्ट मटेरियल आहे अजूनपर्यंत ते इंग्लिशमध्ये आहे. मग स्टार्टिंगला खूप तुला असं काय भारी वाटायचं का, अवघड वाटायचं का की हे कसे शब्द आहेत आणि मला लिहिता जमेल का? हे सगळं तू जेव्हा फर्ग्युसनला गेली तेव्हा तुझं डेव्हलप होत गेलं म्हणून तुला एवढं अवघड नाही वाटलं? सर, एक इंग्लिशचा रोल जो आहे स्पर्धा परीक्षांमध्ये हा एक लिमिटेड रोल आहे. तुमची इंग्लिश खराब होती म्हणून तुमची परीक्षा क्लिअर झाली नाही असं कधीच होणार नाही सर. ओके. कारण UPSCने तुम्हाला ऑप्शन ओपन करून दिलंय की तुम्ही तुमच्या माध्यमामध्ये परीक्षा देऊ शकता. आणि पर्टिक्युलरली माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर इंग्लिश तुम्हाला तेवढं गरजेचं आहे जेवढं त्या एक्झामसाठी, ना की तुम्हाला बोलण्यासाठी अदर मीडियम्स तिथे अवेलेबल आहेत. आणि इंग्लिशचं म्हणजे बेसिक 10वी पर्यंत जे ग्रामर आहे ना, म्हणजे इवन मी आता क्वालिफाईंग पेपर असतो UPSCला इंग्लिश, तर तिथे पण मी सर UPSCला 10वीचं ग्रामरचं पुस्तक वापरून ते क्वालिफाय केले. लास्ट मेन्स पर्यंत सर मला असं वाटायचं की फॉर एक्झाम्पल निबंधाचा पेपर हा माझा इंग्लिशमुळे गेला असं वाटायचं, पण मला नंतर रिअलायझेशन झालं प्रोसेसमधून की नाही, इंग्लिशमुळे नाही गेलाय तो, स्ट्रक्चरल मिस्टेक्स आहेत माझ्या त्या एसे लिहिण्यामध्येच मिस्टेक्स आहेत. सो आपण असं म्हणू शकत नाही की ते आपल्या मनातला भ्रम असतो असं मला वाटतं. बेसिक इंग्लिश म्हणजे काय की तुम्ही बोलताय तर मला समजतंय की तुम्ही काय बोलताय आणि मला तोडकं मोडकं का होईना पण बोलताय, ते बेसिक ग्रामरचे काळ वगैरे ह्या गोष्टी माहिती आहेत. एवढं असेल तरी सुद्धा तुम्ही क्लिअर करू शकता. म्हणजे तो अडचण आहे आणि त्याच्यामुळे माझे अटेम्प्ट वाया गेले असं आपण म्हणू शकत नाही, किंवा झालं नाही असं पण म्हणू शकत नाही. बट सेमी इंग्लिश मधनं तुम्ही जेव्हा येतात तुम्हाला मेहनत घ्यावी लागली असेल, तुमचा शब्दकोश असेल, आन्सर रायटिंग असेल, तुम्हाला जास्तीत जास्ती न्यूजपेपर वाचायचे आहेत, तुमचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे वैकल्पिक तो पण पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन आहे, त्यावर पण नवीन टर्मिनॉलॉजी आली असतील. मग त्याला तुम्ही सामोरे गेला आणि ते कसं केलं, म्हणजे ते थोडं जर सांगितलं तर आपल्या इथे बरेच विद्यार्थी असे असतील जे सेमी इंग्लिश मधनं किंवा मराठी मीडियम मधनं येत असतील आणि त्यांना आता इंग्लिशमध्ये द्यायची आहे परीक्षा. मग ती प्रोसेस कशी केली तुम्ही? सर, कॉलेजमध्ये असताना असं एक आम्ही ग्रुप होता की आम्ही थोडं इंटरॅक्शन करायचो की इंग्लिश शब्दांचं इंटरॅक्शन. सो आता द हिंदूत सगळे वाचतात तेव्हा मी द हिंदू वाचायची, नंतर इंडियन एक्सप्रेसला शिफ्ट झाली. पण मग कोणता पण इंग्लिश न्यूजपेपर वाचताना शब्द आडायचे तर मी म्हणजे कॉलेजमध्ये असताना सर माझ्या 3 वह्या अशा भरल्या होत्या की ज्या फक्त वोकॅब्युलरी होत्या. मला न्यूजपेपर मधून काहीतरी शब्द आडायचा, मी तो लिहायचे आणि त्याचा मराठीत अर्थ लिहायचे, कारण मला मराठी जेवढं पटकन इंटरनलाइज व्हायचं तेवढं इंग्लिश नाही व्हायचं. करेक्ट. आणि ही प्रोसेस कंटिन्युअस चालली. 3 वह्या भरल्या म्हणजे ती कंटिन्युअस चाललेली प्रोसेस. हे महत्वाचं आहे की हो सर, मेहनत घ्यायला लागणार. मेहनत तर घ्यायला लागणार सर. मी असं बघतो की आता जे विद्यार्थी येतात तर बरेच विद्यार्थी असे पण आहेत जे पुण्यामधनं ज्यांचं शिक्षण झालेलं असतं, कॉन्व्हेंट स्कूल मधले आहेत. दे आर कॉन्फिडंट अबाउट देअर इंग्लिश, बट समवेअर दॅट कॉन्फिडन्स इज यू कॅन से फॉल्स कॉन्फिडन्स, कारण की त्यांना तेवढा शब्दकोश, तेवढे शब्द त्यांना माहितीच नसतात. बट त्या कॉन्फिडन्समुळे ते नवीन शिकतात. आणि सेमी इंग्लिश मधनं किंवा मराठीमधनं आले असतात त्यांना भीतीच खूप असते की मला येत नाहीये. तर तुझ्या एक्झाम्पल मधनं जर हे सिद्ध होत असेल की आपण पण जर मेहनत घेतली, पेपर वाचले, नवीन शब्द सगळे काढले, त्याचे अर्थ लिहून काढले, ते रिवाइज केले कंटिन्युअसली, तर हे 100% होण्यासारखं आहे. आणि ते व्होकॅब्युलरी जी बनवायचे मी जरी आपण मराठीत बोलतो पण पूर्ण प्रयत्न हा असायचा की मी ते शब्द वापरेल बोलण्यात. आता मी तुमच्याशी गप्पा मारते तर आय विल ट्राय की मी ते शब्द आणेल आणि तुमच्याशी बोलेल, जाणून बुजून. आणि ही इंटेन्शनल प्रॅक्टिस करावी लागेल. हे खूप महत्वाचा पॉईंट असताना मी केली होती सर. खूप महत्वाचा पॉईंट आहे हा, विद्यार्थ्यांना आपण सांगितला पाहिजे. कारण की आज असं एक होतंय की माझं इंग्लिश चांगलं नाही म्हणून मी मराठी माध्यमातून पेपर देणार, तर त्याच्यामध्ये मुलं कुठे ना कुठे अटकतात. कारण की पेपर जो आहे तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये येतो. मग तुम्हाला प्रश्न जर कळले नाही, कुठला वोकॅब्युलरी काय नाही प्रिलिम्स मध्ये, मेन्स मध्ये, तर अवघड होईल. होतं सर, असे असतात आणि शब्द असतात. आणि इव्हन सर मेन्सला पण तुम्हाला कीवर्ड्स जे आपण म्हणतो की तुम्हाला टाकावे लागतात. जर तुम्हाला त्याचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कसे ते कीवर्ड्स टाकणार आणि तुम्हाला ते जनरेट तरी कसे होणार.
करेक्ट. सो फॉर एक्झाम्पल ग्लोकलायझेशन आहे हो जो शब्द आहे, हो किंवा आपण काल मी एक शब्द ऐकला सिंथिलिजन्स, हा. म्हणजे इंटेलिजन्स आणि हो, सिंथेसिस, असं synthesis. हे सगळं तुम्ही कसं बनवणार? तर Correct. हे जेव्हा तुमचं इंग्लिशवरती एक बेसिक कमांड तरी हवी की तुम्ही Exactly. बनवू शकाल असं. एक्झॅक्ट. तुम्हाला एक कम्फर्ट आली पाहिजे त्या Correct. भाषेबद्दल. एक कॉन्फिडन्स आला पाहिजे जो मराठीत तुम्हाला येतो असं. एक्झॅक्टली. हो. आणि इंग्लिश जर तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स असेल एक लेवलपर्यंत, आणि त्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही मराठीत अजून चांगलं एक्सप्रेस करू शकता स्वतःला आणि तुमच्याकडे तेवढे शब्द आहेत, देन इफ यू चूज मराठी ॲज अ मीडियम, देन आय थिंक दॅट इट तरी वुड पण नॉट बी अ चालेल. प्रॉब्लेम. हो. करेक्ट. पण मग तिथून पळून न जाता ऍटलिस्ट फेस तर करायला पाहिजे, कारण Yes. इथे नाही तर कुठेतरी, म्हणजे भारतात तरी असं आहे की तुम्ही इंग्लिशला पळवाटा काढून स्पर्धा परीक्षा क्लिअर करा, म्हणजे थोडा अवघड आहे. हो. बेसिक तर तुम्हाला माहित पाहिजे. माझं असं. मी एक्झाम्पल देतो तुम्हाला गौरी, की 2012 इफ आय एम रिकलेक्टिंग इट राईटली, एमपीएससीची मेन्स मी देत होतो. हम्म. आणि एमपीएससीच्या मेन्समध्ये त्यावेळेस 100 मार्काला कंपल्सरी इंग्लिश हा विषय असायचा आणि फक्त एकच निबंधाचा टॉपिक होता पेपरमध्ये. अच्छा आणि निबंधाचा टॉपिक लिहिला होता फिमेल फोर्टिसाइड. अच्छा. जेवढे बसले होते सगळे पॅनिक झाले. हम्म. म्हणजे मोर दॅन 60-70% त्यांना तो शब्दच कळाला नाही, फिमेल फोर्टिसाइड म्हणजे काय. आता तो शब्द कळाला नाही तर निबंध काय लिहिणार? खरंय. आणि निबंध नाही लिहिला तर तुमचे 40 मार्क होते 100 मधनं खरंय. निबंधाला त्यावेळेस. हो. तर तुमचा पेपर गेला तर एक्झाम गेली, आणि एक्झाम गेली तर 2 वर्ष जातात एक बरोबर. तयारीचं आणि पूर्ण एक्झाम सायकल. खरंय सर. हो. म्हणून तुम्ही कुठे ना कुठेतरी अडकणार. हो. सो माझं तर हेच मेसेज असतो विद्यार्थ्यांना की तुम्ही इंग्लिश एक लेवल पर्यंत करा बेसिक, करायला. हो. आणि मग तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला बरोबर. मराठीत द्यायचं, हिंदीत द्यायचंय हो. का इंग्लिशमध्ये इंग्लिश द्यायचं. मध्ये द्यायचं. खरंय असं सर. आहे. अजून एक मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण खूप म्हणजे बेसिक पासून हे सगळं मला जाणून घ्यायचं तुझ्याकडनं, की कॉलेजचा किती महत्व असतो. कारण की जेव्हा तू शाळेमधनं गेली असशील, आता तुझी शाळा कुठं झाली? भोसरीला झाली. भोसरीमधनं. आणि मग ते सेमी इंग्लिश मधनं तू एक फर्ग्युसन सारख्या कॉलेजला गेली, जे प्रख्यात कॉलेज आहे भारतभरात. मग स्टार्टिंगचा फेस कसा होता आणि त्याला कोपअप कसं केलं तू? सर जसं भोसरी एक थोडं ग्रामीण भागामध्येच येतं. हो. आणि माझी शाळा पण तशीच होती की ग्रामीण भागातली, म्हणजे आसपासचा एरिया म्हणजे बघितला तर मोशी, हो. आळंदी हो. आणि चाकण परिसर. हो. तर तिथून त्या टाइमला तर अजून डेव्हलप झालं अजून नव्हता. हो. म्हणजे 2014ला माझी 10वी झालेली आहे. हो. तर तेव्हा सर तिथून फर्ग्युसन एक अर्बन एरियामध्ये, आणि त्यात पण फर्ग्युसनचं स्वतःची एक लिगसी आहे. करेक्ट. तर फर्ग्युसन मध्ये आल्यावरती सर अंडर कॉन्फिडन्सचा फिलिंग होता. हो. पण ओव्हर द पिरियड मला हे रिअलाइज झालं की एक लाईफस्टाईल आहे त्या लोकांची, आणि त्या लाईफस्टाईलच्या बेसिसवरती ते आपला ओरा क्रिएट करतात. करेक्ट. माझ्याकडे काय, आय हॅव नॉलेज, I have application of knowledge, I have cognitive abilities, I have analyzing powers, they don't have that. बरोबर. हे जेव्हा मला रिअलाइज झालं ना की फक्त, म्हणजे मी असं म्हणत नाही की लाईफस्टाईलचा रोल नाहीये, लाईफस्टाईलचा पण रोल आहे, हो. पण ऍट द सेम टाइम आजच्या जगामध्ये सर नॉलेज इज पॉवर. करेक्ट. आणि ते मला जेव्हा कळालं ना की आय हॅव दॅट ॲबिलिटीज, आणि त्यात पण तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने मांडता येत असेल, ते स्किल्स असतील, तर त्या कॉन्फिडन्सवर तुम्ही त्यांच्यासोबत राहू शकता. ओके. मला पहिल्यांदा ते, म्हणजे त्या लाईफस्टाईलला त्यांच्यासोबत राहणं पण खूप अवघड वाटायचं. कारण इवन दो त्या सगळ्या गोष्टी त्यांना ते जे बोलायचे ते मला यायचं, पण मग त्यांच्या एवढे चांगले शब्द पण नसायचे, आणि ती बोलण्याची स्टाईल पण नसायची. दोन्ही पण गोष्टी होत्या. पण ओव्हर द पिरियड मी स्वतःला हे सांगितलं की माझी ओरिजिनॅलिटी जी आहे ती लोक अडॉप्ट करतील, मी का दुसऱ्यांची अडॉप्ट करायला पाहिजे. बी व्हॉट यू आर. करेक्ट. आणि जिथे तुला असं वाटतंय की तू चेंज करायला पाहिजे, कॉन्फिडेंटली कर. करेक्ट. असं ह्या पद्धतीने मी हळूहळू, म्हणजे पहिलं वर्ष तर हे अडॅप्टेशन मध्येच गेलं, आणि त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने मग कॉलेजमध्ये रुळले मी. असं. बरं. आता बरेच जे आपले हा व्हिडिओ बघणारे असतील तर ते असे विद्यार्थी असतील किंवा पालक असतील की ज्यांचे विद्यार्थी आता सध्या ग्रॅज्युएशन मध्ये आहेत, राईट. अशी एक स्ट्रॅटेजी बरेच विद्यार्थी करतात की सगळं ग्रॅज्युएशन सोडतात आणि स्पर्धा परीक्षेचाच अभ्यास करणार मी 2-3 वर्ष ग्रॅज्युएशन मध्ये. पण मला असं वाटतं की तुमचे ग्रॅज्युएशनचे वर्ष पण खूप महत्वाचे आहेत. आपण तिथे बरेच स्किल्स जे डेव्हलप करतो ते आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये किंवा एकंदरीत या अभ्यासामध्ये पण लागतात. असे तुला काय वाटतं, तू कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केलं का फर्ग्युसन मध्ये, किंवा कुठले स्किल्स तू त्या फर्ग्युसनच्या तुझ्या
ग्रॅज्युएशन इयर्स मध्ये तू स्वतःमध्ये सामावून घेतले, डेव्हलप केले, काय वाटतं तुला? सर आम्ही कॉलेजला होतो तर आमचे एक मॅडम होत्या, तर त्या कायम म्हणायच्या की आणि फर्ग्युसनला येणारा बराचसा क्राऊड हा स्पर्धा परीक्षांसाठीच येणारा असतो. तर त्या म्हणायच्या की तुम्ही झापडं लावलेले घोडे. तर आणि ते खरंच आहे सर. झापडं लावलेली घोडे म्हणजे काय की तुम्ही फक्त हा विचार ठेवून येता की मला ग्रॅज्युएशन ह्याच्यासाठी करायचं की मला स्पर्धा परीक्षा करायच्या. इवन आय डिड दॅट मिस्टेक टू सम एक्सटेंट. पण तुम्हाला ती मिस्टेक वेळीच रेक्टिफाय झाली पाहिजे की मी असं करतेय आणि मला ते करायचं नाहीये. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही ती फेज करत असाल ना, लाईफ मधली कोणती पण फेज असेल, सो फॉर एक्झाम्पल आपण आता घेतोय ग्रॅज्युएशनची फेज, तर तुम्ही तेव्हा जे करताना तेव्हा तेच करा. स्पर्धा परीक्षा त्याच्या नंतरची फेज आहे, ग्रॅज्युएशन नंतरची. ऍटलिस्ट 3rd इयर पर्यंत तरी विचार नाही केला तरी चालेल. मी असं सजेस्ट करेल की कॉलेजमध्ये कॉलेज व्यवस्थित करा. जसं तुम्ही मित्रांसोबत जेव्हा तुमचं नेटवर्क बनवताना त्याच्यातनं तुमचे इतके स्किल्स डेव्हलप होतात, तुम्हाला कळत पण नाही की काय काय स्किल. म्हणजे कसं की एक म्हणजे एक तुमचा हाकेच्या अंतरावरती मित्र अवेलेबल होतात. हे कधी होऊ शकतं जर तुमचे त्यांच्यासोबतचे रिलेशन चांगले असतील. दुसरी गोष्ट अशी की कॉलेजमध्ये वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात, त्यातनं लिडरशिप स्किल असेल, लोकांचं मॅनेजमेंट. आय विल से की कोणतं पण नॉलेज कमवण्यापेक्षा लोकांचं मॅनेजमेंट इज द टफेस्ट टास्क. इट्स नॉट इझी टू डू दॅट. आणि हे कधी होऊ शकतं जेव्हा तुम्ही ते अनुभवताय, तुम्ही त्या प्रोसेस मधनं गेलेले, लोक जमवणं काय असतं, लोकांशी बोलणं काय असतं, कोणाला हर्ट न करणं असतं. युपीएससीला ह्या सगळ्या क्वालिटी आपण शिकतो. सिम्पथी, एम्पथी, टॉलरन्स हा तुम्ही एक्सपिरियन्स करता कॉलेज डेज मध्ये. बरोबर. सो मग मला असं वाटतं की कॉलेज डेडिकेटेडली कॉलेज करायला पाहिजे. मग ती मजा पण करायला पाहिजे, ते एक्झाम्स पण द्यायला पाहिजे. आणि फर्ग्युसन सारखं कॉलेज असेल तर ते डायव्हर्स सगळे प्लॅटफॉर्म असतात, ते एक्सप्लोर पण करायला पाहिजे. इव्हेंट्स येस सर. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये कोरम फेस्टिवल असायचा, तर मी त्याच्यात पार्टिसिपेट पण झाले होते. तसंच आमची मेघालयला ट्रिप गेली होती कॉलेजला असताना. तर मेघालय असं सर आपण विचार पण करत नाही की मेघालयला फिरायला जायला पाहिजे. आज आपण म्हणतो की चला फिरायला जाऊ. तर भारतात जर फिरायला जायचं तर आपण हिमाचल, उत्तराखंड, साऊथची मंदिरं, हिमाचल, नॉर्थ ईस्ट नाही अजून आपल्या डायरीमध्ये पण नाहीये. पण मग फर्ग्युसनने ती ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही मेघालयला पण जाऊ शकता. आणि मेघालय इतकं सुंदर आहे सर की अजून ती ब्युटी एक्सप्लोरच केलेली नाही. सो हे कधी होऊ शकतं जेव्हा तुम्ही त्या कॉलेजच्या त्या ग्रॅज्युएशन पिरियडला वेळ देता. जर कदाचित आपण असं म्हटलं की नाही मला स्पर्धा परीक्षा करायचंय म्हणून मी हा सगळं बंद करते, पर्सनॅलिटीज डेव्हलप होणार नाही होणार सर. ते पूर्ण आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो, तर ती कदाचित होईल की नाही आय एम नॉट शुअर अबाउट इट. फर्ग्युसन मध्ये सर वेगळ्या वेगळ्या फॉरेन लँग्वेजेस आहेत. आता संस्कृतचं किती मोठ्या प्रमाणात आपण डेव्हलपमेंट बघतोय की आता होती. तर ह्या भाषा जर तुम्ही तेव्हाच शिकून घेतल्या तर युपीएससीला इंटरव्ह्यूला तुम्हाला हॉबी टाकावे लागतात, मेडल्स असतात, अवॉर्ड्स असतात. हे सगळं तुमचं रेडी आहे ना डाफच्या गोष्टी. एक्झॅक्टली. सो मग मला असं वाटतं कॉलेजच्या टाइम मध्ये हे करायला पाहिजे. आणि जो करत नाही कॉलेज व्यवस्थित त्याला खूप मोठा प्रश्न पडतो की डाफ मध्ये टाकायचं काय. बरोबर आहे सर. तेव्हा ते तुम्ही आर्टिफिशियली काय टाकलं तर ते जस्टिफाय होणार नाहीये तिथे. बरोबर आहे सर. बिकॉज जे इंटरव्ह्यू घेत आहेत ते खूप सिनियर आहेत आणि ते असे पकडू शकतात. आणि सर ते असे प्रश्न विचारतात पण. म्हणजे आता मी स्विमिंग तिथे टाकलेलं आणि त्या मॅडम कदाचित पुण्याच्या असतील ज्या इंटरव्ह्यूअर होत्या, त्यांनी मला असं विचारलं की स्विमिंग रोज करते का आणि किती वेळ करते आणि कुठे जाते, टिळक टँकला जाते का असं विचारलं. जर मी त्यांच्या होला हो खोटच जर बोलत असते तर मी होला हो मिळवलं असतं. पण मी म्हटलं नाही मॅडम, तिथे एक गव्हर्नमेंट पूल आहे बालगंधर्वच्या तिथे मी जाते. किती वेळ? 45 मिनिट्स जाते. रोज करते का? हो रोज करते. बरोबर. आणि त्यांनी विचारलं की प्रोफेशनली परस्यू करते का, तर मी म्हटलं नाही, ऍज अ पॅशन परस्यू करते. आणि हे सगळं कधी होऊ शकतं जेव्हा तुम्ही ते स्वतः एक्सपिरियन्स करताय त्या गोष्टी. आर्टिफिशियली तुम्ही टाकणार तर तुम्हाला फील नाही येणार त्या गोष्टींचा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर पण दिसणार. तुम्ही केलं असतं की तुम्ही एक वेगळ्याच एनर्जीनी, कन्व्हिक्शननी तुम्ही ते बोलू शकता. बरोबर. त्यामध्ये तुम्हाला जरा कमी जरी माहिती असली तरी तुम्ही ते खूप कॉन्फिडेंटली पुटअप करू शकता. आणि जर केलं नसेल तर केवढीही तुम्हाला माहिती असेल तर तेवढं ते कन्व्हिक्शन येणार नाही. बरोबर आहे सर. हे आहे. सो ग्रॅज्युएशन इयर्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो खूप चांगला एक महत्वाचा मेसेज दिलेला आहे. ग्रॅज्युएशन
मध्ये जे अपेक्षित आहे ते खूप चांगल्या प्रकारे करा, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, विच इज रिक्वायर्ड. ऍक्च्युली आपण जे बघतो इंटरव्ह्यू म्हणतो आपण त्याला, बट युपीएससी त्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हटलेलं आहे. सो दे वॉन्ट टू सी दॅट पर्सनॅलिटी. खूप महत्वाचं एक आहे. हो सर, खरं. आता या सर्व जे स्पर्धा परीक्षाच्या तुझ्या प्रवासामध्ये आपण जर बघितलं तर तुझ्याशी मी आधी चर्चा करत होतो, मला तुझ्या आईशी पण भेटण्याचा एक आज चांगला एक योग आला. तर पेरेंट्सचा रोल आणि फॅमिलीचा रोल काय म्हणशील, किती महत्वाचा आहे? सर, तुम्ही म्हणजे मी असं म्हणेल की जो स्टुडंट आहे तो फ्रंट एंडवर खेळत असतो आणि ही सगळी लोक बॅक एंडवर खेळत असतात. करेक्ट. आणि ते जर बॅक एंडवर खेळले नाही तर फ्रंट एंडचं काम होणार नाही. करेक्ट. आणि एवढं क्लिअर आहे ते की आईवडिलांचा रोल खूपच जास्त महत्वाचा आहे. म्हणजे मी म्हणेल कसा, तर एक म्हणजे फायनान्शियली ह्या फील्डला गोष्टी लागतात. फायनान्शियल बॅकअप चांगला लागतो तुम्हाला. म्हणजे असंच वाटलं आणि आलो तर मग मनाची खूप तयारी लागते सर, की मला ह्या सगळ्या गोष्टी फेस करून पुढे जावं लागणार आहे. ती एक गोष्ट झाली. दुसरं म्हणजे 1.5 वर्षाची प्रोसेस आहे. 1.5 वर्ष सस्टेन करायचंय. तुमची क्लोज लोक असतील ना, तीच तुमची वेल विशर्स जे असतील तेच तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणार आहे. बरोबर. जर वेल विशर्सनी पॉझिटिव्हिटी नाही दिली तर मग अवघड गोष्ट होऊ शकते. कारण प्रिलिम्सच्या आधी तुम्हाला कोण म्हटलं, असे निगेटिव्ह शब्द जरी वापरले तरी तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. करून घ्यायचा की नाही हा प्रत्येकाचा विषय, पण मग आई वडील तो रोल निभावतात सर. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की पेशन्स खूप महत्वाचे आहेत या प्रोसेसमध्ये. 1.5 वर्ष एक्झाम प्रोसेस चालते, प्रिलिम्स ते रिझल्ट लागूपर्यंत. तर आई वडिलांचे पेशन्स टेस्ट होतात. जो स्टुडंट करतो त्याला ते जाणवत नाही, कारण तो प्रोसेस मध्ये असतो. आई वडील हे बाजूला असतात. मग त्यांनी ते पेशन्स दाखवले ना तर आपल्याला ते बर्डन नाही जाणवत त्या गोष्टींचं. बरोबर. जर आई वडीलच म्हणायला लागले की किती वर्ष, तर मग प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. पण मग ह्याचा अर्थ असा नाही की खूप म्हणजे काही गेम्स मिळत नाहीये, प्रिलिम्स क्लिअर होत नाहीये, 3-3, 4-4 अटेम्प्ट, आणि तरी पण तुम्ही काय म्हणता येईल रॅशनल अनालिसिस करून तुम्ही देतच चालले. असं पण नाही झालं पाहिजे सर. तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. तुम्हाला असं कळतंय की यू आर डुईंग, म्हणजे तुम्ही करू शकता हे असं वाटतंय म्हणून नाही. कॅल्क्युलेटेड रिस्क पाहिजे, स्ट्रॅटेजी पाहिजे, आणि तेवढं रिझल्ट पण आला पाहिजे ना. तुम्ही प्रिलिम पास झालेले पाहिजे, किंवा तुम्ही असं पोकळ म्हणू शकत नाही की माझे 3-4 अटेम्प्ट प्रिलिम्स उडाल्यात तरी पण माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट करायला पाहिजे. कसं करतील? बरोबर. तुमच्या मनात तुमची कॅल्क्युलेटेड रिस्क आहे का? करेक्ट. तर हे पण तेवढंच महत्वाचं आहे, तरच ते सपोर्ट करतील. बिन असं म्हणजे उगाच तुम्ही त्यांचा सपोर्ट मागण्यात अर्थ नाहीये. बरोबर. म्हणजे त्यांचे पण पेशन्स तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. हा दोन्हीचा बॅलन्स तुमच्या मनात पाहिजे. आज एक खूप मोठी क्रिटिसिझम आहे, म्हणजे भारतभरात आपण बघतो क्रिटिसिझम आहे की विद्यार्थी जे सिव्हिल सर्व्हिसेस कडे येत आहेत, युपीएससी असेल किंवा स्टेट सर्व्हिसेस असेल, तर त्याच्यामध्ये दे आर इन्व्हेस्टिंग देअर मोस्ट फॉर्मेटिव्ह इयर्स, राईट, आणि दे आर वेस्टिंग दॅट देअर इयर्स. असं एक डिबेट चाललेला आहे भारतामध्ये. तर तुझं काय म्हणणं आहे की स्पर्धा परीक्षाकडे जे येत आहेत विद्यार्थी, प्रॉबिलिटी तर खूप कमी आहे, म्हणजे दॅट इज अ फॅक्ट पास होण्याची, जास्ती लोक नापासच होणार आहेत. तर मग काय क्लॅरिटी ठेवून त्यांनी यावं, की बाबा अटेम्प्ट फिक्स करून यावं का, वर्ष फिक्स करून यावं का, म्हणजे काय असलं पाहिजे की वेदर आय एम गोइंग टू गो अहेड ऑर नॉट, अँड वेन आय एम गोइंग टू स्टॉप करता येत नाही खूप लोकांना, हे मी बघितलेलं आहे. म्हणजे तो एक तुम्हाला एक ऍडिक्शन, नशा होऊन जातो. खरंय सर. तर ह्याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे तू काय आधी प्लॅन केलेलं होतं का याच्याबद्दल? सर, म्हणजे माझं असं प्लॅनिंग होतं की जर हे नाही झालं, म्हणजे मी जेव्हा पहिला अटेम्प्ट दिला ना त्याच्या आधी डोक्यात पूर्ण होतं की ही फील्ड नाही जरी झाली ना तर मी काय काय करणार आहे. बरं. तर हे ऑप्शन्स मी एक्सप्लोर करून ठेवले होते की सेम त्या पर्सनॅलिटीला सूट होणाऱ्या, गौरीला सूट होणाऱ्या अजून कोणत्या फील्ड आहेत की जिकडे मी जाणार आहे. तर त्यातली मला एक अशी फील्ड वाटत होती, ती म्हणजे आमच्या घरातनंच थोडं बिझनेस बॅकग्राऊंड असल्यामुळे तर मला असं वाटत होतं की मी त्या फील्डला जाऊ शकते आणि माझ्याकडे ते स्किल्स पण आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे माझं BA झालं, MA झालं आणि नेट JRF झाली, तर एक प्रोफेसरचा एक ऑप्शन माझ्यासाठी ओपन होता. हे ऑप्शन्स रेडी आहेत सर, की आज जरी माझा आता हा रँक आहे, उद्या जरी समजा नसतं जरी झालं तरी मी इकडे जाणार आहे.
थोडं वाईट वाटणं खूप साहजिक आहे सर, पण मग परत मुद्दा तोच येतो की कॅल्क्युलेटेड रिस्क. म्हणजे तुम्ही वयाच्या इतक्या असं म्हणतो की आपण एकदम रक्त असतं त्या एज मध्ये तुम्ही प्राईम इयर्स एकदम प्राईम इयर्स सर. इथे तुम्ही काय करता याच्यावर डिपेंड होतात गोष्टी. आणि म्हणजे मला पर्सनली सर पटत नाही की तुमच्या प्रिलिम्स निघत नाहीये एक्झॅक्टली आणि स्टील तुम्ही 8-9 अटेम्प्ट 7 अटेम्प्ट म्हणजे आहेत अशी लोक की एवढे अटेम्प्ट देतात सर. सो एकतर तुमच्यात काहीतरी मिस्टेक आहे ती आयडेंटिफाय करा आणि मग नेक्स्ट अटेम्प्ट घ्या, नाहीतर अटेम्प्ट घेऊ नका. म्हणजे थोडं कटू बोलणं आहे सर हे, पण मग हे रियालिटी पण आहे सर. कारण काय होतंय, म्हणजे माझे खूप चांगले मित्र आहे सर, IIT मध्ये आहेत, NIT मध्ये आहेत, एम्स मध्ये आहेत, आणि ते 8वा आणि 9वा अटेम्प्ट देतात. एक्झॅक्टली. म्हणजे आणि मेन्स किती सर, 5-6 अटेम्प्ट, एक पण इंटरव्ह्यू कॉल नाही. ह्याच्यामधनं तुला म्हणजे आपल्या या चर्चेमधनं खूप महत्वाचा पॉईंट निघालेला आहे की जरी तुम्ही IIT मधनं आला असाल, MBBS डॉक्टरहून आला असाल, पण ही परीक्षाची डिमांड वेगळी आहे. आणि ह्या परीक्षाची डिमांड जिथपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही, या परीक्षाला तुम्ही सिरियसली घेणार नाही, तिथपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. तर जस्ट मुलांचा एक ॲरोगन्स असतो की मी IIT आहे, मी एम्स मधनं आलेलो आहे, किंवा मी शाळेत आणि कॉलेजमध्ये टॉपर राहिलेलो आहे म्हणून मी ही परीक्षा पण करून घेईन. असं नाहीये सर. म्हणजे मी असं म्हणेल की त्या परीक्षेला एक सर्टन क्वालिटीज लागतात. करेक्ट. त्या तुमच्याकडे असतील. तुम्ही आता मी भोसरीतून आली, एखादा मुलगा झेडपीच्या शाळेतून आलेला असेल, एखादा मुलगा IITतून आलेला असेल, किंवा एखादा फॉरेन बॅक असेल, त्याच्याकडे ती क्वालिटी असेल तर तो होणार आहे. तू कुठून पण ये, कुठून, म्हणजे ते मॅटर जास्त करणार नाही सर. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जे म्हणत होता की भावत जातात, ऍडिक्शन बनते, हे का बनते ह्याच्यावर पण विचार झाला पाहिजे ना. आपण जेव्हा येतोय तर आपला व्हाय खूप क्लिअर पाहिजे या परीक्षेसाठीचा. बरोबर. आणि किती वर्षापर्यंत हे करायचंय हे पण पूर्ण डोक्यात पाहिजे. बरोबर. कारण सर शेवटी कसं आहे माहिती का, तुम्हाला अल्टिमेटली काय हवंय, मेंटल पीस हवंय, हे क्लिअर आहे. हॅपीनेस. जर एक म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन हवंय ना. आणि जर तुम्हाला म्हणजे तुम्ही काय करतात, तुम्ही भावत का जाताय, कारण तुम्ही त्या परीक्षेला एका रिबेल आणि रिव्हेंज भावनेतनं बघताय. करेक्ट. आणि हे नाही झालं पाहिजे सर. तुम्ही त्या परीक्षेला परीक्षाच म्हणूनच बघायला पाहिजे. ही परीक्षा मध्ये नाही झालं याचा अर्थ असा नाही की मी काहीच नाहीये. करेक्ट. असं होतं ना, म्हणून सर मुलं नेक्स्ट अटेम्प्ट देतात. आणि जर तुम्हाला क्लिअर असेल ना की मी असा तारा आहे ना, मी कुठे पण गेलो तरी मी चमकणार आहे, हे जेव्हा असेल ना तुमचा, तो कॉन्फिडन्स केव्हा येईल माहिती का गौरी, की मी जर या परीक्षामध्ये माझं जसं तू म्हटली की वाय आय एम डुईंग इट ते क्लिअर पाहिजे. अभ्यास करताना मी 100% स्ट्रॅटेजीने अभ्यास केला पाहिजे, 100% माझे एफर्ट दिले पाहिजे, आणि एक्झामचे रिक्वायरमेंट प्रमाणे मी माझी तयारी केली पाहिजे. हे सगळं केल्यानंतर जर माझा रिझल्ट आला नाही तो फिर मुझे गम नहीं, बिकॉज मुझे पता है कि ओनली 1000 आर गोइंग टू गेट सिलेक्टेड, 1200 आर गोइंग टू गेट सिलेक्टेड. दिस टाइम आय एम नॉट सिलेक्टेड, नो प्रॉब्लेम. बट हे सगळं जर मी प्रॉपरली केलं तर माझं असं व्यक्तिमत्व एक निर्माण होणार आहे, घडणार आहे की मी कुठल्याही क्षेत्रात गेलो, बरोबर आहे, माझी आकलन शक्ती आहे, एकाग्रता आहे माझ्याकडे हार्ड वर्किंग स्किल्स आहेत, माझ्याकडे लिहिता येतंय, मला बोलता येतंय. आणि आजचा जो हा पूर्ण रील वर्ल्ड आहे, इंस्टाग्राम रील वर्ल्ड, 5 सेकंड ज्यांना कॉन्सन्ट्रेट होत नाही, 10 सेकंड होत नाही, आपण 10 तास अभ्यास करू शकतो. मग तुम्ही केवढं मोठं तुमच्याकडे स्किल आहे आणि केवढं मोठं पोटेन्शियल आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही बिझनेस केला, तुम्ही जॉब केला, आय एम नॉट सेइंग की तुम्हाला डायरेक्टली हा अभ्यास कधी वाया जात नाही. डायरेक्टली जरी कामाला आला नाही तरी इनडायरेक्टली तुम्ही एक वेगळा असाल. खरंय सर. म्हणजे आता मी एकदम जवळचं उदाहरण म्हणजे माझ्या बाबांचंच देईल की त्यांनी सर स्पर्धा परीक्षांची तयारी केली, त्यांना एक पोस्ट पण मिळाली होती. पण माझ्या बाबांना ऍट द एंड हे रिअलाइज झालं होतं की त्यांची ती पर्सनॅलिटी नाहीये आणि त्यांनी ते सोडली पोस्ट. आणि त्याच्यानंतर बाबांनी बिझनेसमध्ये एक्सप्लोर केलं. तर आता जे बाबा आहेत तर त्याच्यामध्ये ते खूप सॅटिस्फॅक्टरी आहेत आणि ही नेव्हर रिग्रेट की मी ते नाही केलं. बरोबर. पण मग त्यांना जे अपेक्षित आहे ते त्यांनी कॅपॅबिलिटी योग्य वेळी डिसिजन घेऊन ते कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन केलं. स्वची ओळख. स्वची ओळख. आणि हे प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे एक्झामच्या अटेम्प्ट आफ्टर अटेम्प्ट जाण्यात जर तुमचं काहीच निघत नाहीये, करेक्ट, 4 मेन्स दिल्यात आणि एकही इंटरव्ह्यू कॉल नाही किंवा आसपास स्कोर नाही किंवा निघत नाहीये, तर का मग
अट्टहास कशासाठी मग असं आहे बरोबर ना. बरोबर. नाही, खूप महत्वाचा हा मुद्दा आहे आणि विद्यार्थ्यांनी हा लक्षात घेतला पाहिजे आणि सर्वांनी आपल्या आपल्या लेवलला स्वतःचं डिसिजन घेतलं पाहिजे, स्वतःची क्लॅरिटी डेव्हलप असली करून पाहिजे. हो या गोष्टीमध्ये. हे एक महत्वाचं आहे. पुढे अजून एक जो मला पॉइंट कव्हर करायचा होता तो म्हणजे की आता तुझा हा प्रवास मध्ये 3-4 वर्ष तू दिलेले आहेत, तर तुझ्याप्रमाणे आत्ता जर कुठला विद्यार्थी किंवा त्यांचे पालक हा व्हिडिओ बघत असतील, तर कॅन यू समराइज 3 or 5 स्किल्स विच आर गोइंग टू बी रिक्वायर्ड फॉर यू टू बिकम सक्सेसफुल फर्स्ट, राईट? आता मी तुला हे विचारू शकत नाही की काम करायला कुठले स्किल्स लागतील तिथे, बिकॉज ते तुला एक्सपिरियन्स नंतरच सांगतील त्याच्यावरती. सो हे कुठले स्किल्स आहेत की सगळ्यात महत्वाचे आहेत या एक्झामला पास होण्यासाठी? सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की यू शुड बी स्मार्ट इनफ. नुसता हार्डवर्क वरती युपीएससी होणार नाही किंवा नुसत्या कन्सिस्टन्सी वरती सुद्धा युपीएससी. स्मार्टला थोडं सांगू शकते? स्मार्ट इनफ इन द सेन्स की थोडं सपोज डिकोड तुम्ही कर. प्रिलिम्स देताय, तर प्रिलिम्सला काय रिक्वायर्ड आहे. म्हणजे आता समजा मी तुमच्याशी बोलते, तर आय शुड गेट टू नो की ह्या सरांना माझ्याकडनं काय अपेक्षित आहे नेमकं, यांचा बोलण्याचा रोख काय. आय शुड बी स्मार्ट इनफ टू अंडरस्टँड दॅट. तसं प्रिलिम्सला काय अपेक्षित आहे, आय शुड बी स्मार्ट इनफ टू अंडरस्टँड व्हॉट युपीएससी रिक्वायर्स. करेक्ट. तर हे जर तुम्हाला कळत असेल, देन गो फॉर प्रिलिम्स, देन गो फॉर युपीएससी. पण हा स्मार्टनेस कसा डेव्हलप करायचा? हा स्मार्टनेस सर म्हणजे मला असं वाटतं की एकतर तुमच्याकडे इनबिल्ट असू शकतो, किंवा तुम्ही त्या एक्झामचा आवाका लक्षात घ्या. म्हणजे काय करा, तुम्ही सिलेबस डाउनलोड करा, तुम्ही PYQs बघा, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही हे रॅशनलाइज करा की मी हे करू शकतो का, किंवा मी हे करू शकते का. करू शकते का भावनेवरती उत्तर नाही आलं पाहिजे, बरोबर. डिस्पॅशनेट होऊन उत्तर आलं पाहिजे की येस आय कॅन डू इट, बरोबर. भावनेवरती उत्तर सर, तर मग म्हणजे मी असं म्हणू शकते की मी रोज 50 मीटर पण चालत नाही, पण मग मी एव्हरेस्ट सर करू शकते. करेक्ट. हे झालं भावनिक उत्तर. आणि एक असतं डिस्पॅशनेट, डेस्परेट नका हो, डिस्पॅशनेट होऊन उत्तर द्या. करेक्ट. आणि मग हे थोडा एक म्हणू शकते मी की स्मार्टनेसचा एक अँगल आहे की यू शुड बी डिस्पॅशनेट, यू शुड बी व्हेरी स्मार्ट. स्मार्ट एक्झामचे रिक्वायरमेंट समजून घेतलं, हा एकदम रॅशनलाइज पद्धतीने. परीक्षा आहे 10वीची जशी परीक्षा असते तशा टाइप मध्ये आहे का, ओके आहे, होऊ शकतं. म्हणजे माझी जेव्हा प्रिलिम्स क्लिअर नव्हती झाली, तर चुकीतनच मी हे शिकलेले, हा स्मार्टनेस मला चुकीतनं आलेला आहे. पण आता जेव्हा आपण हा व्हिडिओ बनवतोय, तर चूक करण्याच्या आधीच कदाचित ही एक स्टेप असेल असं समजा. मेन्स आहे समजा, तर मग बघताना पूर्ण प्रोसेसचा आवाका लक्षात घ्या. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. 1750 मार्काची मेन्स आहे. हे रायटिंग माझ्याकडनं होऊ शकतं का, आणि त्या कॅपॅबिलिटीज माझ्याकडे आहेत का, त्या डेव्हलप मी करू शकते का, एवढ्या लिमिटेड पिरियड मधनं माझ्याकडनं होईल का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा तो इंटरेस्ट आहे का. करायचंय म्हणून काय, पॉवर आहे, ऑथॉरिटी आहे, स्टेटस आहे, झाली एक बाजू झाली समजा. सस्टेन करणार आहे का तुम्ही प्रोसेस मध्ये, बरोबर. ते पण महत्वाचं आहे ना. तर सेकंड हे झालं पहिलं स्किल, स्मार्टनेस. दुसरं लागते कन्सिस्टन्सी, पेशन्स, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन नक्की लागते सर. म्हणजे 2 तास अभ्यास करा, पण कराच, म्हणजे झालाच पाहिजे तो असा, बरोबर. कारण हे सगळं अजून सुद्धा सिलेबसच सर इतका वास्ट आहे की त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी लागते, बरोबर. आणि तिसरं म्हणजे पेशन्स, कन्सिस्टन्सी, पेशन्स गोज हँड इन हँड असं मी म्हणेन. आणि हे स्किल्स लागतील. अजून मला असं वाटतंय की रायटिंग तुमची स्किल, जशी तू म्हटली, मीन्स 1750, मोर दॅन 85% ऑफ द मार्क्स विच इज गोइंग टू डिसाइड द सक्सेस इज रिटन. तर रायटिंग स्किल लागेल तुम्हाला. स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठीचे जे स्किल आहे ते इंटरव्ह्यू मध्ये लागणार, ते तुम्ही कॉलेज वगैरे मध्ये करू शकता. कारण की असं होत नाही, बरेच विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम होऊन जातो की ते कधी बोलतच नाही, बोलकेच झालं, आणि इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशनच्या वेळेस मग ते ट्राय करतात, बोलायला करतात, मग ते अवघड होऊन जातं एकदम. एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये ते होत नाही. सो यू शुड स्टार्ट एक्सप्रेसिंग युअर सेल्फ, एस्पेशली इफ यू गोइंग टू गिव्ह द इंटरव्ह्यू इन इंग्लिश ऑर हिंदी ऑर मराठी. मग ती एक भाषा वेगळी आहे, ती अशी नाही वाटली पाहिजे की आपण जे रोजच्या जीवनामध्ये भाषा वापरतो, साधारण जी आपण म्हणू शकतो की बाबा गल्ल्यांमध्ये जी भाषा असते तशी नाही चालणार.
इट हॅज टू बी अ पॉलिश्ड, इट हॅज टू बी अ फॉर्मल लँग्वेज. हा, म्हणजे तुम्हाला जे म्हणायचंय तेच म्हणायचं, एक्झॅक्टली, फक्त वेगळ्या रिफाइंड वे मध्ये म्हणायचंय, कीवर्ड्स यूज करून. बरोबर, कीवर्ड्स वापरून. आणि पण कोर जे असणार आहे ना ते चेंज नाही होणार, कोर तेच असणार आहे. एक्झॅक्टली, फक्त तुम्ही घरच्यांसोबत कसं बोलणार, क्लासमध्ये कसं बोलणार, प्रोफेशनल लाईफ मध्ये ते बदल होतो. पण प्रोफेशनल लाईफ मध्ये आपण जसं बोलणार त्याचा एक्सपोजरच नसतो ना कधी, खरंय, ते बोललोच नसतो आपण. पण ते पण आपण जर स्टार्टिंग पासून थोडं चांगलं प्रिपरेशन केलं तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सहसा आपण बघतो इंटरव्ह्यू मध्ये कमी मार्क असतात. बरोबर सर. का? कारण की ते बोलत नाही. आता जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत ते अभ्यासिकामध्ये, क्लासमध्ये, ते ह्याच्यामध्येच असतात प्रोसेसमध्ये, बट त्यांना एक्सप्रेस करताना, कधी ओरेटरी स्किल्स एक्सप्रेस करताना, डिबेट कॉम्पिटिशन, हे सगळं पण त्यांनी केलं पाहिजे. बरोबर आहे सर, हे महत्वाचं आहे. नक्कीच. अजून आता या स्पर्धा, आता आपले क्वालिटीज कुठले कुठले झाले? एक स्मार्टनेस झाला, कन्सिस्टन्सी झालं, कन्सिस्टन्सी, पेशन्स झाला, रीडिंग स्किल्स पाहिजे, आणि रायटिंग स्किल्स, आणि आपल्याला ओरिटरी स्किल्स पण पाहिजे. या सगळे पाहिजे. पण ह्याच्याबरोबरच एक महत्वाचं, जे सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतंय, ज्यावर जास्ती बोललं जात नाही आणि ज्याला महत्व दिलं जात नाही, ते म्हणजे एकंदरीतच हेल्थ. आणि हेल्थमध्ये दोन्ही फिजिकल आणि मेंटल हेल्थ. तर हे कसं तू मेंटेन केलं? सर, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट तुम्ही डेपिक्ट केला. म्हणजे त्या स्किल्स मध्ये आपण हा पॉइंट टाकू शकतो, असाच हा पॉइंट, म्हणूनच मी त्याला कंटिन्युएशन मध्ये घेतलं. म्हणजे असा पॉइंट आहे हा की तुम्ही मेंटल स्टेबिलिटी नसाल किंवा तुमचं एक मेंटल हेल्थ सुदृढ नसेल तर मला असं वाटतं एक्झाम क्लिअर नाही होणार सर. एक्झॅक्टली, नक्कीच नाही होणार. कारण का सर, तुम्हाला क्रिएटिव्ह थॉट्स, क्रिएटिव्ह विचार तेव्हाच सुचवू शकतात किंवा पॉझिटिव्हिटी तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुम्ही मेंटली स्टेबल असाल. बरोबर. जर तुम्ही त्या एक्झामच्या बाबतीत डेस्परेट असाल, तुम्ही असं तिला रॅशनली बघत नसाल आणि खूप इमोशनली त्याला बघत असाल, तर तुम्ही स्लॉटर हाऊस मध्ये गेल्यासारखे व्हाल, असं मी म्हणेन. एवढं क्रुएल प्रोसेस आहे सर ही. पण मग तुम्ही जर त्याला रॅशनली बघत असाल, झालं तर झालं. म्हणजे माझे बाबा मला काय म्हणायचे की तू ह्या परीक्षेला असं बघ, झालं तर झालं, आपल्याकडे काही कमी आहे का, आपण दुसरं काहीतरी करू. एवढं शिक्षण तर आम्ही तुला घेऊन दिलंय की नाही, आणि आमचं पण असं काही नाहीये की नाही झालं तरी. तर एवढा विश्वास मला मागे पण होता, म्हणजे बॅकग्राऊंडला पण होता की आई वडील नाही झालं तरी काही म्हणणार नाहीयेत. आणि माझं स्वतःचं पण मला वाईट वाटेल, पण मला बाहेर एक क्वालिटी आहे की आपल्याकडे की मी पटकन एखाद्या सिच्युएशन मधून आउट होऊ शकते, बाहेर पडू शकते, मला पटकन महत्वाचं आहे अडॅप्ट करता आलं पाहिजे. अडॅप्ट म्हणजे नाही झालं, प्रिलिम्स नाही झाली तर मला पटकन बाहेर पडता येतं, मी तिथे ट्रॅप नाही होत सर. बरोबर. आणि एक्झाम मध्ये अटेम्प्ट आफ्टर अटेम्प्ट तेव्हा होतं जेव्हा तुम्ही ट्रॅप होता, आणि एक्झामिनरने टाकलेला सापळा आहे सर तो, तुम्ही ट्रॅप व्हा आणि तुम्ही त्याच्यातच अडका. तर हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमची मेंटल हेल्थ चांगली असेल. आणि मेंटल हेल्थ चांगली कशी ठेवायची हे पण तुमच्याच हातात आहे. काही जण स्पिरिच्युअल रिडिंग करतात, मी पण ते करते. दुसरी गोष्ट असते की तुम्ही एक्सरसाइज करता, ध्यान करता, द वे यू वॉन्ट टू डू फॉर दॅट तुम्ही तो परस्यू करू शकता. मेंटल हेल्थ पण चांगली असलीच पाहिजे. म्हणजे ह्या फील्डसाठी नाही, ते कोणत्या पण फील्डला लागू होतं, आणि ह्याच्यानंतर सिलेक्ट झाल्यावर तर अजून जास्त लागू होणार आहे. करेक्ट, अजून जास्त. कारण वर्क लाईफ बॅलन्स जे आपण म्हणतो ते तेव्हाच होणार आहे जेव्हा तुमची मेंटल हेल्थ चांगली असणार आहे. बरोबर. आणि फिजिकल, मेंटल स्विमिंग पण तू करायची. हो सर. आणि तू आता स्पिरिच्युअल स्विमिंग असं बाह्य दृष्टीने बघायला गेलं तर असं वाटतं की ते फिजिकल आहे, पण आय विल से इट्स मोर मेंटल सर. फिजिकल आहे, आय विल, ते बरोबरच गोष्ट आहे कारण ते दिसतं, पण मग सर स्विमिंग केल्यानंतर, म्हणजे ती कोणती दुसरी ऍक्टिव्हिटी असू शकते, मला खूप कॉन्फिडन्स जाणवायचा सर. अजून मला, म्हणजे मी स्विमिंग करून आले, मला किती जगाचं टेन्शन असेल ना, मला त्या पूलमध्ये उतरलं ना सर, मला फक्त ते पाणी, म्हणजे आपण म्हणतो ना ह्युमन इज अ वॉटर लव्हिंग ॲनिमल, तर ते मला खरंच तिथं प्रचिती आली. मी एवढे खेळ खेळले, याच्या आधी बॅडमिंटन खेळायची, त्याच्या आधी खो खो, त्याच्या आधी कबड्डी. तर स्विमिंग मध्ये मला असं जाणवलं की यार हे असं, अशी गोष्ट आहे ना की जे मला जगात काही पण चाललंय ना त्याच्यापासून मला मी बनवते. ते म्हणजे आपण म्हणतो आत्मन आणि ब्रह्मनचं मिलन. अजून मला, म्हणजे त्या स्टेजचं नाही म्हणणार मी, पण मग त्या थॉटला मला पाण्यात गेल्यावरती वाटतं सर. सो
आणि हे पॅशन आहे, म्हणजे याचं आतलं मला वाटतं ते की करायला पाहिजे असं. सो मग इंटँजिबल गेन्स आहेत स्विमिंग मधनं. बरोबर. तर मग ते तुम्ही कशात नाही मिळवू शकता असं. बरोबर. ती म्हणजे असं काय एम होता का की सिव्हिल सर्व्हिसेस का करायचं? काय म्हणजे असं बघितलं होतं कोणाला काम करताना इन्स्पिरेशन? तू सांगितलं वडिलांनी सांगितलं वगैरे, बट वडिलांनी जरी सांगितलं असेल पण ते आपलं स्वतःला कन्व्हिक्शन येण्यासाठी काहीतरी असं काही मुवमेंट होता किंवा काय तू विचार केला होता, किंवा आता तू सिव्हिल सर्व्हिसमध्ये आलेली आहे तर पुढे स्वतःला काय म्हणून तू बघतेस, काय करशील, कसं वेगळं राहील सिव्हिल सर्वंट? सर, बाबांनी जे सांगितलेलं ते त्यांनी फक्त मला एक, आपण असं म्हणतो की आई वडील काय सांगतात, आई वडील सांगतात की समजा तू डॉक्टर होऊ शकतेस, तू इंजिनियर होऊ शकते, तसं बाबांनी मला इंट्रोडक्शन दिली त्या करिअरची. पण बाबा म्हणाले नाहीत की तू तेच कर. तिथून पुढचा वे हा माझा होता की मला काय परजू करायचं. तर सर मी म्हणजे असाच विचार करत बसले होते, आणि हे तेव्हाचा थॉट आहे जेव्हा मी 10th स्टँडर्डला असेल, 10th 11th स्टँडर्डला. तर तेव्हा सर माझ्या लक्षात असं आलं होतं की मी ज्या फॅमिलीमधून येते किंवा ज्या बॅकग्राऊंडमधून येते, एक मिडल क्लास फॅमिली, की जिथे एका स्त्रीचं अस्तित्व इंडिपेंडेंट होण्यासाठी खूप स्ट्रगल असतं सर. ओके. हा, म्हणजे एक स्त्रीचं इंडिपेंडेंट अस्तित्व जोपर्यंत ती काही बनणार नाही तोपर्यंत ते उभारून येत नाही सर. म्हणजे एक गृहिणी असेल तर ते तेवढं दिसून येत नाही, किंवा ती तेवढी इंडिपेंडेंट नसते विचारांच्या बाबतीत पण आणि निर्णय घेण्याच्या बाबतीत पण. तर मला असं तेव्हा जाणवलं होतं की सिव्हिल सर्व्हिसेस एक असा प्लॅटफॉर्म आहे की ते स्वातंत्र्य मला देईल, आणि ते असा प्लॅटफॉर्म आहे की तिथून पुढे, म्हणजे एक मीन्सच म्हणेल मी, हा एंड नाही आहे सर. तर असा प्लॅटफॉर्म आहे की तिथून एक माझा एक्झिस्टन्स स्वतंत्र तयार करण्यामध्ये मला ते योगदान करेल. आणि सर ह्या प्रोसेसमध्ये ना, जेव्हा जेव्हा मी फेल झाले तेव्हा तेव्हा मला कायम ते आठवत राहिलं की हे असं प्लॅटफॉर्म आहे की जे मला ते देणार आहे. आणि ती पोहोच जी म्हणतो ती पोहोच मला या प्लॅटफॉर्म मधनं मिळणार आहे, त्या इंडिपेंडेंट एक्झिस्टन्सची. एक स्त्री म्हणून स्ट्रगल वेगळा असतो सर एक पुरुष असण्यापेक्षा, कारण तुम्हाला ऍडिशनल अडसर भरपूर असतात सर. म्हणजे तुम्ही पब्लिक लाईफ मध्ये तेवढे कॅपेबल आहात हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. आणि मला हे प्रूव्ह करण्यासाठी ही सिव्हिल सर्व्हिस हा एकमेव प्लॅटफॉर्म मी म्हणेल की जो मी परज्यू करू शकते तो आहे. म्हणून मग मी हे पॅशन कंटिन्यू राहण्यामध्ये किंवा त्या प्रोसेसला सस्टेन करण्यामध्ये मला ते कामाला आलं होतं. खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं की तो तुमचा वाय जो आहे ना, वाय यू आर डुईंग दिस, तो क्लिअर पाहिजे. तो क्लिअर पाहिजे. कारण की पेशन्स तर राहणार, कन्सिस्टन्सी राहणार, खूप अप्स अँड डाऊन्स येणार. खरं. आणि सर आपण म्हणतो की मी समाजसेवेसाठी हे करते, पण तुम्ही समाजसेवा तेव्हाच करू शकाल जेव्हा तुमचा सेल्फ खूप सिक्युअर आहे. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. सो जर तुम्ही स्वतःच तुमचं सेल्फ सिक्युअर नाहीये आणि तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम्स कसे व्यवस्थित करू शकाल, तुम्ही स्वतःला नाही सांभाळू शकत, तुम्ही जगाला काय सांभाळणार, असं मला वाटतं पर्सनली. 100%. आणि त्याच्यामुळे सर हा एक निगेटिव्ह अँगलनी नाही तर आपण याला, म्हणजे निगेटिव्ह अँगल ह्याचा काय होऊ शकतो की स्वार्थी, पण ह्याला आपण एक पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक अँगलनी असं बघायला पाहिजे की जर माझा सेल्फ सुदृढ असेल, मेंटली आणि फिजिकली सुदृढ असेल, तर मी एंटायर जे बाकीचे सेल्फ आहेत ते सुदृढ बनवू शकेल ना. 100%. हे कम्प्लीटली आय अग्री विथ यू की तुमचं जिथपर्यंत तुम्हारा घड़ा भरा हुआ नहीं है, तुम किसी को पानी नहीं पिला सकते. आणि सर आपण बुद्धिझम मध्ये वाचतो की बोधिसत्व कसा असतो, बोधिसत्व असा असतो का की जो स्वतःचं काहीच करत नाही आणि जगाला निर्वाण अटेंड करायला लावतो. नाही, बोधिसत्वाने ऑलरेडी निर्वाण अटेंड केलेला असतो आणि त्याला ती प्रचिती आलेली असते आणि मग तो ती प्रचिती लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. सो म्हणून तुमचा सेल्फ सुदृढ असणं खूप गरजेचं आहे सर. करेक्ट. असं. आता तुला जे आता बघतायत विद्यार्थी आणि ज्यांना UPSC किंवा MPSC करायचं आहे, तर त्यांना तू एक शेवटचा काय मेसेज देशील? काय मेसेज असेल तुझ्याकडनं की बाबा तुम्ही हे असं करा किंवा या क्षेत्राकडे येताना हे करा? सर ह्या फील्डमध्ये जर तुम्हाला यायचं असेल ना
तर अशा 1, 2, 3, 4, 5 फील्ड आहे, त्यातली ही एक फील्ड आहे, हे सगळ्यात पहिलं डोक्यात पाहिजे. करेक्ट. आणि इंटरेस्ट आहे का, ते सगळं आपण जे डिस्कस केलं, त्या क्वालिटीज, ज्याला की सगळं ऑफिसर लाईक क्वालिटीज आपण म्हणतो, त्या सगळ्या आहेत का, त्या मी करू शकते का, ह्या सगळ्याची कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन तुम्ही या फील्डमध्ये या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिकाम्या हाताने येऊ नका. करेक्ट. नाही झालं तर मी हे करणार, असं. म्हणजे जसं आपण IT मध्ये असतात लोक, तर ह्या कंपनीत नाही सिलेक्शन झालं तर ते दुसऱ्या कंपनीत जातात. ते थोडी असा विचार करतात माझं इथेच व्हायला पाहिजे होतं, नाही झालं, आणि मग रडून बसतात किंवा मग मेंटली डिप्रेस्ड होऊन बसतात. असं कधी ऐकत नाही म्हणजे आपण जनरली. मग इथे का व्हायला पाहिजे, ते इथं नाही व्हायला, म्हणजे होतात पण मग नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की फील्डमध्ये येताना हे सगळं कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊनच आलं पाहिजे. आज खूप बरं वाटतंय गौरी की म्हणजे तू पास झाली ह्याचा तर मला आनंद आहे. तुझ्या फॅमिलीला भेटलो, त्यांचं पण मी सगळ्यांचं एकंदरीत एक आध्यात्मिक पातळी बघितली, ते बघून मला खूप बरं वाटलं. बट आज सगळ्यात मोठा जो आनंद आहे की आपल्या देशला एक चांगला ऑनेस्ट आणि एफिशियंट असा अधिकारी मिळेल आणि ह्याच्यानी लोकांचं भलं होईल. आज आपण भाऊसाहेब रंगारी इथे आरती पण केली, तो वाडा बघितला, त्यांनी किती सॅक्रिफाईस केले असतील, त्यानंतर आपल्याला हा देश असं स्वातंत्र्य बघता आपण आज बघू शकतो आणि एवढं आपण डेव्हलपमेंट करू शकतो, ही सगळी आपल्याला जाणीव आली. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट यू हॅव क्लिअर्ड दिस एक्झाम अँड मोस्ट you can say happy because we are going to get a very good officer. So best of luck for your career. थँक्यू. आणि मला पण इकडे येऊन खूप छान वाटलं. मला मेन्शन करावं वाटेल की HV देसाई सोबत जे आपले सर होते, गोखले सर, की गोखले सरांनी सर मला जे इंटरव्ह्यूचं जे 1-on-1 सेशन आहे, आणि तेही सर कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी ते खूप डेडिकेटेड पद्धतीने आमच्या सर्वांसाठी केलेलं आहे. म्हणजे वसंत असेल किंवा वसंत नंतर आता मी असेल किंवा अजून मुलं, तर हे डेडिकेशन आणि अशी लोक मिळणं पण मुश्किल आहे. आणि ते एवढ्या चांगल्या पद्धतीने ह्या प्लॅटफॉर्मवरून मिळालं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते सर. येस, थँक्यू.